तर शिरड येथील पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलकुंभात मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्यानं खळबळ उडाली। पाणी पाहण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना जलकुंभातील पाण्यात कुजलेल्या अवस्थेतील पक्षी, पिस आणि घाण दिसून आले। हेच पाणी गेल्या काही दिवसांपासून गावाला पुरवलं जाते असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब आणि साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। जलकुंभ तात्काळ रिकामा करून निर्जंतुकीकरण करावं आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान शिरडमध्ये 8,84,00,00,000 रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन होत असताना गावाला शुद्ध पाणी मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। हदगाव तालुक्यातील मनाठा गावात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्त आहेत। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र विद्युत फिडरची मागणी करत तो सुरू होईपर्यंत वीज बिल न भरण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। सुमारे 10,000 लोकसंख्या असलेल्या मनाठा गावात विद्युत उपकेंद्र असूनही मनाठ्यासह परिसरातील गावांना एकाच वाहिनीवरून वीज पुरवठा केला जातो। त्यामुळे बिघाड झाल्यास संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होतो। कमी दाबामुळे घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामसभेला सरपंच कल्पना विशाल शिंदे, सरपंच, उपसरपंच मारुती बोईनवाड, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आता स्वतंत्र फिडरच्या मागणीवर महावितरण काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले। हदगाव शहरात शक्तीपीठ जोगवा यात्रेचं श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले। यात्रा हदगावात दाखल होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते माहेश्वरी भवन दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। शक्तीपीठ जोगवा यात्रेचं हदगाव शहरात आगमन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून माहेश्वरी भवनापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी फुगडी तसंच पारंपरिक पावली खेळत शोभायात्रेची रंगत वाढवली। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। माहेश्वरी भवन इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचं आणि पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर परमपूज्य मकरंद महाराज यांनी उपस्थित भाविकांना जोगवा यात्रेचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी भाविकांच्या वतीनं पंचपदी कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं दत्तभक्त, महिला, पुरुष आणि समाज बांधव उपस्थित होते। भाविकांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर शक्तीपीठ जोगवा यात्रा पुढील गावाकडे मार्गस्थ झाली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। सार्वजनिक